लावण्यामध्ये फेल झाली, दुसरं म्हणून राहिली. मग झाली तर झाली, आता फेल जाऊ दे. आपण प्रयत्न तर केला ना, प्रयत्न केला ना आपण. मम्मी मी माझ्या सगळ्यात क्वेश्चन करेक्ट होते. बदल ना ते कपडे बदल ना लवकर. पहिले कपडे बदल. तुला माहिती आहे का नवोदयचा रिझल्ट लागला तुया? कधी? कालच लागला. तुला तर माहीतच नसते. दिली बा दिली. मायबाप आहेत ना पैसे भरणारे, काय करायला लागते. फिकर थोडी आहे तुला काही रिझल्ट लागला माय रिझल्ट पाय मम्मी की काहीच नाही. मस्त आरामशीर बाई काल मस्त दिवसभर आराम केला. हो उठ ते ड्रेस चेंज कर, मग सांगतो तुला रिझल्ट. लय दिवे लावले त्या. ड्रेस चेंज कर पहिले, उठ लवकर आणि व्यवस्थित घडी करून ठेवतो. चल उठ. आल्याबरोबर बसली त्यासोबत मस्त्या करत. जावय हातपाय वॉश कर पहिले ते कपडे चेंज कर. होय लवकर. काही येत नाही मनीषा मावशी घेऊशी. चल बाय. फ्रेंड्स फायनली आपल्याला ज्या वेळेची प्रतीक्षा होती ती वेळ संपलेली आहे, ती घडी आलेली आहे. तुम्ही सर्वजण म्हणत होते की नवोदयाच्या एक्झामचा रिझल्ट काय झाला, काय आला. तर मग मी तुला पहिलेच म्हटलं होतं की तू घेऊ नको, एक्झाममध्ये भाग घेऊ देऊ नको. तू याच्यानं नाही होणार आहे नवोदयाचा अभ्यास. सांगितलं होतं. तू काय म्हणस? डान्स करणं, उड्या मारणं, इकडे जाणं तिकडे जाणं, गावाले जाणं, पेपर असल्यावर डान्समध्येच पार्टिसिपेट होणं. शेवटच्या एका महिन्यात केला आपण अभ्यास? केला. काहीच केला नाही, फक्त आपण डान्सची प्रॅक्टिस केली. लक्ष नाही मी केला. काहीच केला नाही. रिझल्ट काय आला? रिझल्ट काय आला? फेल. मम्मी खरं सांग. फेल झाली. आता शांतता. 8,000 माई पाण्यात गमावली ना, झाली तुझी शांतता आता. पण मम्मी खरंच ना आपण लय केला ना. हो लय केला अभ्यास म्हणूनच. आता आजच्या बाद ऐकून घे. मला ना कोणते एक्झाम मध्ये भाग घेतो हे करतो ते करतो अजिबात मला बोलायचं नाही. हा तुला काही पैशाची कदर नाही. मस्त नवोदयचा ह्याच्यात बसतो, अभ्यास करतो, हे करतो ते करतो. जे करायचं होतं ते केलं बस. झाली आता शांतता. नाही ना काय नाही ना. नापास आहेस तू. डोकं काही खाऊ नको. मस्त दिवे लावले अशीच करत जाय. आता डबल इथून पुढे लक्षात ठेव जो, इथून पुढे आपल्याला कोणत्याच एक्झाममध्ये भाग घ्यायचा आहे, हे आहे ते आहे. नाही कामं करू दे मध्ये. रडून फायदा नसते. पहिलेच अभ्यास चांगला करावा. अभ्यास चांगला केला असता तर ही वेळ आली नसती. होणार स्वराज? अभ्यास केला असता तर ही वेळ आली असती काय? होणार स्वराज? अभ्यास केला नाही की नाही दीदी ना, फक्त टाइमपास केला. हो ना. गंमत लढून आली, खरंच लढून आली. व आता कोण लढून आली? फेल झाली, दुसरं म्हणून राहिली. मग झाली तर झाली, आता फेल जाऊ दे. आपण प्रयत्न तर केला ना, प्रयत्न केला ना आपण. मम्मी मी माझ्या सगळ्यात क्वेश्चन करेक्ट होते. जाऊ दे आता. थांब रे स्वराज. जाऊ दे. झाली तर झाली नापास. कोणी तुला बोलून आलं का? आता रागात बोलली मी ते जरासं. पैसे लागले म्हणून. तुला असं वाटलं असतं नंबर लागायचा आहे तर त्या डबलचा अभ्यास केला असता, दिवस रात्र अभ्यास केला असता. हे बा हा कसा असते. असंच पाहिजे, असंच पाहिजे. दीदीला म्हणा रडू नको. जाऊ दे म्हणा. नंबर लागला असता तर मला सोडून जा लागलं असतं म्हणा तुले. लढू नको म्हणा. जाऊ दे म्हणा.
लढू नको म्हणा दीदी, लढू नको म्हणा, लढू नको म्हणा दीदी, काही नाही होत म्हणा. मला सोडून नको जाऊ म्हणा. म्हणजे तुले आम्हाला सोडून जायचा इंटरेस्ट येऊन आला काय? पण नाही ना मम्मी, तर राहिलं की मायाही खर्च, स्वराचाही खर्च. म्हणजे खर्च जास्त होते म्हणून जायचं होतं तुले. काय व स्वराज म्हणते तुले जाऊ नको, राहू दे म्हणते दीदी. सांगून देऊ का स्वराज? सांगून देऊ काय? हो शाळेत जाते तुला मारते. जाऊ दे मग, आता एक काम कर, पॅकिंग कर मग तू आता. तुला जायचंच आहे ना आम्हाला सोडून. म्हणजे तुझं म्हणतो माझा नंबर लागला नाही. नंबर लागला नाही ना आमचा. चल पॅकिंग कर, जायची जा लागते तुले जून महिन्यात. म्हणजे लागला काय? हो लागला काय? हो. म्हणजे तुला एवढं आम्हाला सोडून जायचं होतं का? नाही ना, पण स्वराचा ना खर्च जास्त होते ना. इथं राहिले की मी खर्च जास्त करतो, काही आवडलं तर घेतो. म्हणून गमीन काय तुला तिथं आमच्याशिवाय? गमते. हा गमते. स्वराजले सोडून फोनवर बोलते त्याच्यासोबत. चांगला चांगला अभ्यास करशील हो. किती, पण तिथं मोबाईलच अलाव नाही तर टेन्शन नाही. फ्रेंड्स, फायनली आपल्याला ज्या वेळेची प्रतीक्षा होती ती वेळ संपलेली आहे, ती घडी आलेली आहे. तुम्ही सर्वजण म्हणत होते की नवोदयाच्या एक्झामचा रिझल्ट काय झाला, काय आला. तर रिझल्ट आलेला आहे, कालच रिझल्ट लागलेला आहे. पण आम्हाला थांबणार आहे, तर आम्हाला माहिती नव्हतं. आणि हिला बघा किती आनंद होत आहे. माझं इकडं काळी जसं बसलेलं आहे की आता हिला पाठवा लागते. हिला बघा किसा आनंद झाला. तर असो, तिने ते एक्झाम क्रॅक केलेली आहे, म्हणजे पास झालेली आहे चांगल्या मार्काने. आणि आता तिला जावं लागणार जून किंवा जुलैमध्ये, कारण आता या शाळेत एक्झाम होणार, रिझल्ट लागणार, नंतर इकडली TC काढणे, त्याच्यानंतर तिचं आधार कार्ड अपडेट करायचं आहे. असे भरपूर प्रोसिजर आहे आणि मला ते गुड न्यूज तुमच्यासोबत शेअर करायची होती. आणि विशेष एक सांगायचं आहे की त्याच्या अगोदर पण तिचं एज्युकेशन फ्रीमध्ये RTEमध्ये होतं, आता नवोदयमध्ये होणार आहे. तर चला, तुम्हाला ही गुड न्यूज ऐकून कसं वाटलं? आणि हो, जे लोक बोलतात ना मुलीला अभ्यास करू दे, मुलीला कामं नको सांगू, राज रडत होता. तर जे लोक ना म्हणजे आहेत ना की त्यांना असं वाटते, आता मला सांगा की मुलांचे काहीतरी आयुष्य असते ना, नुसतं अभ्यास, खेळ आणि अभ्यास, बस तेवढंच. म्हणून मग आणि मी फक्त स्वराजला घेत होती आणि स्वराला घेत नव्हती. आणि मी नेहमी तिला हेच सांगत असते की स्वरा अभ्यास कर. आणि मी म्हणजे तिला जेव्हा संडे असतो किंवा तिला वेळ असतो, तिचा अभ्यास वगैरे झालेला असतो, तेव्हा मी तिला व्हिडिओ घ्यायला लावते माझा, किंवा मी तिच्यासोबत व्हिडिओ काढते, बरोबर ना. परंतु एक हुशारबाई म्हणत होती मुलीच्या अभ्यासाकडे लक्ष दे. तर तिला मला सांगायचं आहे, मी तिच्या अभ्यासाकडे पण बरोबर लक्ष देत असते. मी रात्री 12, 2, 4 वाजे ऑनलाईन नसते ना, मी लाईव्ह घेत बसत नसते. तेवढा वेळ मी माझ्या फॅमिली आणि मुलांना देत असते, बरोबर. तर चला, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना सांगते की स्वरा आता आपल्याला सोडून जाणार आहे मस्तपैकी चांगलं एज्युकेशन घ्यायला, चांगल्या शाळेमध्ये. आणि माझं हे स्वप्न आहे की माझ्या मुलीने सोशल मीडियाला न येता तिने चांगल्या एका गव्हर्मेंट जॉबवर लागा. जरी ते जॉब म्हणजे कारकूनचा असू दे, टायपिस्टचा असू दे, कोणता पण असू दे, परंतु तिने गव्हर्मेंट जॉबच करावा असा माझी इच्छा आहे. तर चला, बाय. स्वरा तर आता एकदम हॅपी आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि तिची पॅकेजिंग त्याच्यानंतर ही प्रोसिजर कसं पुढे करावं लागते हे सुद्धा मी तुम्हाला शेअर करणार आहे. तर चला, बाय बाय सर्वांना.